मैत्रिणींनो, तर आज मी बनवणार आहे अळूवडी। त्यासाठी मिक्सर पॉटमध्ये अद्रक, लसण, कोथिंबीर, हिरवी मिरची, अर्धा चम्मच जिरा आणि अर्धा चम्मच ओवा हे सर्व आपल्याला पाणी न घालता बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर एका पॉटमध्ये 4 चम्मच बेसन पीठ, बारीक केलेलं वाटण, हिंग, ओवा, 1 चम्मच तीळ, चवीनुसार मीठ, गरम मसाला, हळद, धणा पावडर, लाल तिखट, चिंचेचं पाणी, 1 चम्मच तेल, गूळ हा चिंचेचा आंबटपणा बॅलन्ससाठी घालायचा आहे। हे सर्व आपल्याला पाणी घालून घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे। अळूची पानं स्वच्छ धुवून त्याची जाड शिरा अशी चाकूने काढून घ्यायची आणि लाटण्याने त्यांना फ्लॅट करून घ्यायचं, जेणेकरून रोल आपल्याला इझिली मोडता येईल। अळूच्या पानांना मिश्रणाने पतली अशी लेयर लावायची। अळूची पानं अशी उलटसुलट ठेवून बेसनाची अशी पतली लेयर लावून घ्यायची। त्यानंतर त्याचा रोल करायचा। अशा प्रकारे मी सर्व रोल तयार करून घेतलेत। हे सर्व रोल स्टीमरमध्ये आपल्याला 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत। अळूच्या पानांना खाज असते, त्यामुळे मी यात चिंचेचं पाणी टाकलेलं आहे। चिंचेच्या पाण्याऐवजी तुम्ही लिंबूचा रस टाकला तरी चालेल। 15 ते 20 मिनिटांनंतर आपले रोल हे वाफवून झालेले आहे। रोलचे मी असे मीडियम साईजचे वडी तयार करून घेतली। ह्या वड्या आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकतो, जेव्हा पाहिजे तेव्हा ते आपण तळू शकतो। आता मी ह्या वड्या डीप फ्राय करून घेते। मीडियम आचेवर आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। ह्या वड्या खूप टेस्टी लागतात, तुम्ही एकदा नक्की करून बघा।